कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे आदित्य, ए काय रे बाबा थँक्यू. कशाबद्दल? काही नाही, असंच मला बऱ्याच दिवसांपासून बोलायचं होतं. अरे किती खरंच यार, तू खूप ग्रेट आहेस. एकाच वेळी किती जबाबदाऱ्या पार पाडतोस. आईला बिझनेस मध्ये मदत करतोस, आपल्या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतोस. तुमची तुमची ते पेंटिंगची आवड जोपासता, कविता करता. मी खरंच खूप भाग्यवान समजतो स्वतःला की मी तुझा मुलगा आहे. You are a perfect dad. You are a perfect father. अच्छा, म्हणजे बाबा लाड करतात म्हणून ही इज अ परफेक्ट डॅड, आणि आई शिस्त लावते म्हणून ती वाईट आहे का? आई आई असं काय करते? मला तसं म्हणायचं नव्हतं. नाही नाही नाही, त्याला असं म्हणायचं नव्हतं, खरंच म्हणायचं नव्हतं तसं. काय आहे ना, बाप आणि मुलाच्या मध्ये एक छोटीशी भिंत असते जी आई आणि मुलाच्या मध्ये नसते. त्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं, मुलं बापाला भिंतीच्या पलीकडनं बघत असतात ना. त्यामुळे बापाला असं वाटत असतं की मुलं आपल्यापासून खूप लांब आहेत. म्हणजे आपली मुलं तशी नाही आहेत, आणि ते थोडा वेगळा विचार करतात ग. आणि आदित्यचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुलाही माहिती आहे, आणि वेळोवेळी ते व्यक्तही करतो तो. हा, आता फक्त माझ्या बाबतीत त्याला ते नाही करतायत, पण आता संधी मिळाली ना त्याला. आता संधी मिळाली तर त्याचा फायदा घेतोय तो, एवढंच. कशाला उगाच गैरसमज करून घेतेस? अरे वक्त की बात होती है, कभी धूप तो कभी छांव होती है. अंधेरे भले ही चुराए परछाई को मगर, अंधेरे भले ही चुराए परछाई को मगर, उजालों में फिर से वो साथ होती है. त्यामुळे तू उगाच नाराज नको होऊस गायल्या. आपली मुलं आहेत ती, आपल्या दोघात असा फरक नाही करणार, ते कधीच नाही करणार. श्रीकांत, राग असू दे, रुसवा असू दे, असा चुटकी सरशी घालवतोस ना. खरंच कलाकार आहेस तू. मला बिझनेस मध्ये मदत करतोस, तुझं तुझं पेंटिंग कला जपतोस, मुलांचा मित्र आहेस चांगला. एक सच्चा कलाकारच हे सगळं पेलू शकतो. ही आपली कला थोडीशी द्या आपल्या मुलाला, त्याचाही संसार लवकरच सुरू होईल ना. बरं, तुम्ही दोघं गप्पा मारत बसा, मी आलेच. बरोबर आई समोर कसं सुचतं बाबा तुला हे सगळं? आई बरोबर समोर आली की कशा या कविता आणि शेरोशायरी सुचते. थांब, मला सांग, कविता म्हणजे काय असतं? काय आपल्याला जे वाटतंय ते सोप्या भाषेत समोरच्या माणसासमोर मांडणं. सोप्या भाषेत. हा, हे बघ, प्रेमात पडलेला प्रत्येक माणूस हा कवी असतोच असतो. खोटं नाही सांगत आहे, इतिहास साक्षी आहे. म्हणजे बघ, तो मजनू तो एक चांगला कवी होता. झालंच तर रांझा, तो सुद्धा कवी होता. प्रेम माणसाला कवी बनवतं, लेखक बनवतं, त्याला घडवतं सुद्धा. हे ठरवून नाही करतायत रे. आपलं प्रेमाचा माणूस आपल्या समोर आला ना की मनातल्या भावना शब्दांच्या रूपाने ओठावर तरंगायला लागतात. आणि तू होते कविता. मी तर केव्हापासून तिच्या समोर माझ्या मनातल्या भावना
कशा व्यक्त करायच्या त्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करतोय. ते काही नाही, आता ती समोर आली ना की मनात जे येईल तेच मी बोलणार आहे. येस, डन. आणि काय कुठं हरवलंस कुठं? नाही काय नाही, तेच विचार करत होतो कशा सुचतात या कविता काय. काही नाही रे, मनात आलं बोलून टाकलं. हं? हा, मनात आलं बोलून टाकलं. हे चांगलं आहे, मनात आलं बोलून टाकलं. हा, गुड नाईट. गुड नाईट. अरे अरे यू आर द बेस्ट डॅड. भाऊ, हे बघ, तुझी ही जी काही कामं आहेत ना आता, ती पटापट आवर. आज संध्याकाळी आपल्याला बाहेर जायचंय. बाहेर जायचंय? कुठं बाहेर जायचंय? नाही म्हणजे काही काम आहे का? आहे कामच आहे. मला सांगा ना आधी. मी एक नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचा विचार करतोय, तर त्यासाठी आपल्याला फोटोशूट करायचं. आणि तू आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहेस ना, तुझे फोटो तर लागणार आपल्याला. आणि या फोटोशूट बद्दल कोणाला काही सांगू नकोस. ही पारू ना पक्की कामचुकार आहे. सारखी काहीतरी नवी नवी कारणं काढायची आणि घराबाहेर जायचं. आता पण निघाली प्रीतम सोबत, पण मी कोण आहे ना, मी कशी बाहेर जाते ना ते बघतेच. नको विचारूस प्रश्न, तयार राहा फक्त. पण प्रीतम सर, हे समजा असं मध्येच अचानक नाही बघा, मला स्वयंपाकघरात लई काम आहेत. अगं, दुसरा कोणाला तरी सांग ना, हे जास्त इम्पॉर्टंट आहे ना, कंपनीचं काम आहे. हे बघ, तू तयार राहा. हवं तर इथूनच तयार होऊन जाऊ आपण. ओके, मी दादाला सांगून आलो. हा, पारू, काय ग एवढी घाई कसली? वाघ मागे लागलाय का तुझ्या? बरं, ते सगळं ठीक आहे. मला सांग, आज स्वयंपाकात काय बनलंय? बनवलं नाही अजून, पण तिखट पिंडाच्या पुऱ्या, बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी, मसाले भात हे समजा बनवणार आहे. ओ नाईस. पण काय उपयोग? मला तर हे काही खाताच येणार नाही. माझा उपवास आहे ना का आज. आज तुमचा उपवास आहे? पण असं अचानक नाही, म्हणजे तुम्ही कधी उपवास धरत नाही ना. धरत नाही म्हणून काय झालं? आज आहे ना. हे बघ, तुला काही अडचण असेल तर तसं सांग. तुला तर माहिती आहे मला उपवास अजिबात झेपत नाही. मला ना अशी चक्कर येते. त्यामुळे उपवासाचं असं खूप काय काय बनवायचंय. मी तुला सांगते लिस्ट, तू लक्षात ठेव. साबुदाण्याची खिचडी, नंतर वरईचा भात, शेंगदाण्याची. दामिनी मॅडमना एवढं समजा बनवून द्यायचं म्हणजे लई वेळ जाणार. म्हणजे फोटोशूटला जाता नाही येणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.